नाहीतर होतं काय की खर्चासाठी तर पैसे राहतच नाहीत आणि त्याच्यासाठी कर्ज घेत बसतात. बरोबर. आर्थिक नियोजनाचा नियोजन राईट सगळ्यात महत्वाची स्टेज आहे जी मिसिंग आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर हे सगळे बाकीचे पार्ट्स आहेत की ज्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर फायनान्शियल आझादी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये कुठलाही इन्व्हेस्टर जेव्हा आत येतो त्याला या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळायला सुरुवात होतं. कुठले कुठले ॲसेट्स आहेत की ज्याच्यामध्ये मला इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पर्सनल बजेटिंग म्हणजे नक्की काय, त्या बजेटिंगमध्ये करत असताना समजा मी कर्जामध्ये ऑलरेडी आहे, ह्यूज कर्ज आहे, फ्लॅटचं असेल कुठलेही असेल, ह्याच्यातून लवकरात लवकर मला कसं बाहेर पडता येईल, राईट. त्याला म्हणतात की डेप कटर, की हे कसं झालं पाहिजे. त्या डेपमधून मी जेव्हा बाहेर येईन, लोनमधून बाहेर येईन, EMI मधून बाहेर येईन, तेव्हा मी इन्व्हेस्टमेंट करू शकेन. आणि त्याच्यानंतर हे जे राहिलेले पैसे आहेत ह्यांना कुठल्या चॅनलमध्ये कशा प्रकारे सिस्टमॅटिक वेनं इन्व्हेस्टमेंट करून त्याचा ग्रोथसाठी वापर केला पाहिजे. आणि ह्याच्यानंतर आयुष्यात महत्त्वाचे काही टप्पे आहेत ज्यांना फायनान्शियल टर्ममध्ये गोल्स म्हटलं जातं. त्या गोलसाठी प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचे 4 गोल्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपण बरेच गोल बनवू शकतो. पहिलं समजा मुलगा आहे मुलगी आहे त्याच्या एज्युकेशनसाठी. दुसरं त्यांच्या लग्नासाठी, कारण हे दोन्ही गोष्टी करणं तर भाग्य आहे